पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना करणं कर्म कर्तेति त्रिविध कर्मसंग्रह। 18व्यातला हा 18वा श्लोक आहे। ज्ञानाचा जो काही असलेला विषय म्हणून त्याला ज्ञेय म्हणायचं आणि ज्ञाता हे 3 कर्माचे प्रवर्तक आहेत, कर्मप्रेरक आहेत हे 3। आणि त्याचबरोबर कर्माचे साधन जे काय असेल करण इंद्रिय ते त्याला करण म्हणतात किंवा त्याला कर्माचं साधन म्हणायचं। आणि जो काही ज्याला जे प्राप्त करून घ्यायचं आहे तो करता आणि जी इष्टतम वस्तू आहे ती वस्तू प्राप्त करून घेण्याकरता जो प्रयत्न चालतो ती क्रिया। हे जे सगळे आहेत याच्यासाठी कर्ता जो आहे तो कोणता विषय निवडावा ह्यात स्वतंत्र आहे आणि त्यामुळं हे 3 कर्माचा आश्रय आहे। जे ज्ञान ज्ञाता ज्ञेय हे जगाचे बीजत्रय ते कर्माची निस्संदेह प्रवृत्ती जाण। चालू विषय चालू श्लोक हा अत्यंत महत्त्वाचा आहे। आपल्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीची प्रवृत्ती कशी झाली, कुठून होते, तर मुळात हे सगळं प्रवृत्त होण्याकरता जो ज्ञाता आहे तो ज्ञाता आणि त्याला जो काही ज्ञान विषय आहे त्या ज्ञान विषयाला कुठं पाठवतो तर ज्ञेय काय प्राप्त करून घ्यायचं आहे तिकडं। अर्थात बाह्य व्यवहार कसा होतो तो ज्ञाता जो विषय आहे त्याला ज्ञेय आणि त्याच्यासाठी प्रयत्न चालला आहे, क्रिया चालली ते ज्ञान। अशा तऱ्हेनं हे सगळ्या जगताचं जे काय आहे हे सतत अशी काय उत्पत्ती स्थिती लय होत जातं। म्हणून त्याला हे तिघं म्हणजे कोण आहे ते जगाचं बीजच आहे, हे जगाचे बीजत्रय आहेत आणि त्यांच्यापासूनच कर्माचं काय निर्मिती होती। म्हणून कर्माची प्रवृत्ती कुठं आहे तर इथंच आहे। आता ययाची त्रया व्यक्ती वेगळा लिया ऐके धनंजया करू रूप। आता पहिल्यांदा ज्ञान ज्ञाता ज्ञेय या तिघाविषयी जे काही स्पष्ट करता येईल ते करू। अर्जुना पहिल्यांदा ते जे काही ह्या तिघाबद्दल आहे ते सांगतो ते ऐक। तरी जीव सूर्यबिंबाचे रश्मी क्षोत्रादिके पाचे धावोनी विषय पद्माचे फोडीती मढ। आता त्याला उदाहरण दिलं की हे जे काही आहेत कसं उदाहरण सांगायचं आहे तर कसं समजून देण्याकरता एक रूपक मांडलेलं आहे की जीव हा एक कोणी सूर्य आहे। मग सूर्य काय करतो त्याचा उदय झाला म्हणजे त्याची जी किरणं आहेत ती किरणं सगळीकडे पसरतो। तसा हा जीव सूर्य आपली जी काही आहेत किरणं ती कुठून बाहेर पडतात तर मग हे जे 5 ज्ञानेंद्रिय ह्या 5 ज्ञानेंद्रियाद्वारे बाहेर पडतात। जसं सूर्यकिरण आल्यानंतर सरोवरातलं कमळ विकसित होतं, कमळाला त्याचा उपयोग होतो, तसे हे सगळे जे काही 5 ज्ञानेंद्रियाद्वारे चाललेली जीवरूपी सूर्याची किरणं ही कुठं जातात तर विषयरूपी पद्म विषयरूपी कमळ आहे असं आपण धरू। आणि त्याचं जे काही कळी असती ती कळी उमलती म्हणजे मग त्या कळीला फोडलं जातं, फोळी ती मड।
ते फोडलं जातं. म्हणजे बाहेरचं रूपक कसं आलं, सूर्यबिंब वर आल्याबरोबर सूर्यकिरणं बाहेर पडली की कमळावर पडतात आणि कमळाची कळी फुलली जाते. कमळाची कळी जे मिटलेली असते ती फुलली जाते. जीवरूपी सूर्यबिंबातून ज्ञानरूपी किरणं बाहेर पडतात. ज्ञानेंद्रियरूपी ठिकाणातून बाहेर पडली म्हणजे विषयरूपी कमळाकडं जाऊन त्या कमळाचं जे काय असेल त्याचा त्या आस्वाद घेण्याचा प्रयत्न करतात. की जीवनरूपाचे वारू उपलाणे, घेऊन इंद्रियांची केकाणे, विषय देशीचे नागवणे आणि तजे. आता दुसरं उदाहरण दिलं की हे जे काही आहेत, जसं अगोदर काय उदाहरण होतं आपलं की सूर्य एक जीव हा सूर्यबिंब आहे. आता सांगितलं जीव हा राजा आहे आणि त्या राजाच्या रथाला लावलेले जे घोडे आहेत ते घोडे म्हणजे इंद्रिय आहेत. आणि ती इंद्रिये काय करतात तर अशा तऱ्हेचा तो रथ घेऊन उधळतात. वारू म्हणजे घोडा. आणि अशा तऱ्हेनं ते उधळत निघतात की कुठं जातात तर विषय देशी, विषयरूपी देशाच्या ठिकाणी जाऊन लुटून आणतात. जे केकाणे ह्याचा अर्थ लुटारूच. हे सगळे काय आहे, लुटारूच आहेत एक प्रकारचे. आणि ते सगळं लुटून बाहेर घेऊन येतात. हे असो इही इंद्रिय रहाटे, जे सुखदुःखेसी जीवा भेटे, ते सुषुप्ती काळी ओहोटे, जेथ ज्ञान. एकंदरीत काय झालं, जीवाद्वारे हा सगळा व्यवहार होत होता. जीव जर कुठं जाऊन पोचतो तर विषयापर्यंत. म्हणजे जीव झाला ज्ञाता, विषय झाले ज्ञेय, आणि इंद्रियाद्वारा जो व्यवहार होत होता त्याला काय म्हणायचं तर ते ज्ञान. अशा तऱ्हेने ही मांडणी झाल्यानंतर हे सगळे जातात. तेव्हा या सगळ्या कार्यामध्ये मध्यस्थी म्हणजे असणारे जे करण आहेत, इंद्रिय आहेत, त्यांची नेहमी रहाटी हीच चालू राहते. हे एकाच वेळेला गेले असं नाही. जसा सूर्य एकाच दिवशी उगवतो असं नाही, दररोज दिवशी उगवतो, दररोज दिवशी हे सगळे व्यवहार करतोच. पण ज्या सूर्याच्या किरणाने ही कमळं सगळी उमलली होती ते सूर्य रात्री नसल्यावर कशी उमलतील, तसं ह्या इंद्रियांची रहाटी चालती. त्याच्यातून विषय भेट झाल्यानंतर सुखदुःखाची भेट होते. पण सुषुप्ती काळी ओहोटे, हे ज्ञान सुषुप्ती काळी मात्र त्यातनं बाहेर पडत नाही. सुषुप्ती काळी ओहोटे जेथ ज्ञान, ते ज्ञान सगळं सुषुप्तीच्या काळात बाहेर पडत नाही. तया जीवा ज्ञाव ज्ञाता, आणि जे हे सांगितले आता, तेच येत पंडुसुता ज्ञान जाण. तेव्हा आता त्याचे स्पष्टीकरण दिलं. जीव ज्याला आत्तापर्यंत उदाहरणं दिली तो कोण आहे, तो ज्ञाता आहे. कारण ज्ञानानं व्यवहार करणारा कोण असतो तर ज्ञाता, महाज्ञाता आहे. आणि त्यांनी जे करायला सांगितले, जे करायचं आहे ते त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे. एकंदरीत ज्ञात्याजवळचं ज्ञान त्या ज्ञात्याला काय पाहिजे असतं तिकडं तो पाठवतो. त्यामुळं त्या ज्ञानाद्वारे आपुलिये धावे पुढा, जे अविद्येची पोटी उपजत खेवो किरीटी, आपण या ते वाटी तीही ठाई. आता इतके वेळ हे सगळं झालं, पण लक्षात घेण्याची एक गोष्ट आहे, फार महत्त्वाचा भाग असा आहे की हे जीवाकडून जातं आहे ते जे आहे तो जीव मुळात कुणापासून निर्माण झाला आहे. जीव हे कोणाचं कार्य आहे तर अविद्येचं. म्हणून जीवाद्वारे बाहेर पडत असलेलं जे ज्ञान आहे तेच मुळात अज्ञानातलं आहे. म्हणून आत्तापर्यंत ज्ञाता सांगितला, ज्ञान सांगितलं, ज्ञेय सांगितलं, हे कोणातलं आहे तर अज्ञानाच्या पोटातलं आहे. मागच्या श्लोकाच्या शेवटच्या ओवीमध्ये आपण पाहिलं होतं की अज्ञानाचे अन्यथा ज्ञानाचे चित्र उठी. इथं काय होतं, अन्यथा ज्ञान हे, आणि अन्यथा ज्ञान अविद्येची पोटी उपजत खेवो किरीटी. अविद्येच्या पोटातून बाहेर निघाल्यानंतर ते विषयाकडेच धावतं. आपुलिये धावे पुढा,
घालून ज्ञेयाचा गुंडा उभारी मागिले कडा ज्ञातृत्वाते. आता याच्यामध्ये हा जो काही अविद्येतून निघालेला ज्ञाता कोणतं ज्ञेय पकडायचं आहे, कोणत्या ज्ञेयाकडे जायचं ह्याचा जे विचार करतो ते उभारी मागिली कडा ज्ञातृत्वाते. ते ज्ञात्याच्या ठिकाणी स्वतंत्र आहे. कारण विषय भोगण्याकरता असणारी इंद्रिय सगळ्याला सारखी, पण सगळ्याला जो विषय पुढचा आहे तो आवडतोच असं नाही ना. कोणाला तो आवडतो, कोणाला तो आवडत नाही. मग ज्याला तो आवडत नाही तिकडे इंद्रिय कशाला त्या विषयाकडे ज्ञेय म्हणून जातील. त्या विषयाकडे ते ज्ञेय म्हणून जात नाहीत. त्यांचं ज्ञेय कोणतं, जो आवडतो तो विषय, आणि जो आवडत नाही तिकडे जात नाहीत. याचाच अर्थ असा झाला की जे आवडतं तेच भोगायचं असं ज्ञात्याच्या ठिकाणी स्वातंत्र्य. तो त्याच्या ज्ञातृत्व भावनेतून जे त्याला पाहिजे तिकडंच तो आपलं ज्ञान पाठवतो. मग ज्ञातिया ज्ञेया दोघा तो नांदुणकेचा बघा माझी झाले नि पैगा वाहे जेणे. तेव्हा एकंदरीत हा ज्ञाता जे काही आपलं ज्ञेय म्हणजे जो विषय प्राप्त करून घ्यायचा आहे त्या ज्ञाता आणि ज्ञेय ह्या दोघांमुळं जे काही त्या ठिकाणी व्यवहार व्हायचा आहे तो व्यवहार करण्याचं साधन म्हणजे ज्ञान. हे सतत काय चाललेलं असतं, नांदुणिकेचा बघा म्हणजे जे नित्याचं करत राहणं हे नांदणं असतं. एखादी मुलगी लग्न होऊन त्या घरी गेली म्हणजे मग सकाळी लवकर उठायचं, घरातली काय असेल ते पारसं काढायचं, पाणी भरायचं, आंघोळ्या करायच्या, धुणं धुवायचं, हे सगळं नित्य आहे का नाही. मग हे नांदणं तिचं झालं. तिला हे सगळं काय करावंच लागतं. त्याप्रमाणे ह्या ज्ञात्यानं त्या ज्ञेयाला प्राप्त करण्याकरता जे ज्ञान सतत बाहेर काढायचं हे ज्ञानाचं नांदण आहे. आणि त्यात दोघांच्याकडून कोणाकडून, ज्ञात्या आणि त्याच्यासमोर असलेलं ज्ञेय याद्वारा त्यांच्या ठिकाणी जे काही दोघांच्या मधला जो सांधा आहे तो सांधा म्हणजे ज्ञान आहे. आणि तिकडून काय होतं, माझी झाले नि पैगा वाहे जेणे. ह्या दोघांच्यामध्ये सतत वाहण्याचं काम कोण करतं तर ज्ञान करतं. ठाकोनी ज्ञेयाची शिव पुरे जयाची धाव सकळ पदार्था नाव सुतसे जे. एकंदरीत त्या ज्ञात्याच्या ठिकाणी जे ज्ञेय प्राप्त करून घ्यायचं आहे त्या ज्ञेयाचं जे ठिकाण आहे त्याला त्याने एक दाखवलं हे शिव. म्हणजे जसं त्या गावाचं जे काही परिसर आहे तो कुठपर्यंत असतो, आपल्याच गावाचं क्षेत्र कुठून कुठपर्यंत असतं तर शिवपर्यंत. तसा हा ज्ञाता विषयरूपी शिवेपर्यंत आपलं ज्ञान धावत ठेवतो आणि मग तिथं जाऊन त्याच्या ठिकाणी जे काही उपभोगायचं आहे तिथं येऊन ते ज्ञान थांबतं. म्हणजेच काय झालं की त्या ठिकाणी त्या विषयाचं पदार्थ हे नावं आली. मग काय पाहण्याचा पदार्थ, ऐकण्याचा पदार्थ, हे सगळे काय आहे जे काय असतील त्याला त्या प्रकारची नावं प्राप्त झाली. ते गा सामान्य ज्ञान या बोला नाही आन ज्ञेयाचेही चिन्ह ऐका आता. एकंदरीत हा सगळा व्यवहार घडतो. हे सतत चालणारं जे ज्ञान आहे जोपर्यंत त्याच्या ठिकाणी हा जो काही असलेला विषय आहे तो विषय माझ्या किती आवडीचा हे उभा राहत नाही तोपर्यंत ते सामान्य ज्ञान आहे. म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी समजा आपण रस्त्याने चाललो तर अनेक वस्तू असतातच की इकडं तिकडं आणि आपण सहज पाहत असतो. पण एखादी वस्तू अशी असते की आपलं लक्ष तिथं थांबतं, तेव्हा आपल्याला ती विशेष वाटते. तोपर्यंत ते सहज बघणे त्याला सामान्य ज्ञान म्हटलं. तरी शब्दस्पर्शू रूप गंध रसू हा पंचविध आभासू ज्ञेयाचा तो. एकंदरीत मग त्या ज्ञानातून स्पर्श ह्याच्यातून सुरुवात होते की शब्द स्पर्श रूप रस गंध हे जे 5 विषय आहेत त्या 5 विषयाच्या ठिकाणी त्याच 5 विषयाला ज्ञेय अशा प्रकारचं नाव आलं. ज्ञेय कशाचं नाव आहे तर ज्ञात्यानं ज्ञानाद्वारे करत असलेल्या व्यवहारामुळं त्याचं नाव ज्ञेय आलं.
ही एक त्रिपुटी तयार होत असते. ज्ञाता म्हणजे जाणणारा, त्याचं नाव ज्ञाता. जी जाणायची वस्तू आहे ते ज्ञेय, आणि जाणण्यासाठी जे होत असतं त्याचं नाव ज्ञान. हेच समजून येण्याकरता ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय ही एक शब्दावली मांडली गेली. आणि त्याच्यामुळं आता आपल्या लक्षात येईल की हे सगळे ज्ञाता आपल्या असलेल्या करणद्वारे म्हणजे इंद्रियेद्वारे ज्ञानाचा व्यवहार करत कोणता विषय तिकडं जातो त्याला त्याने ज्ञेय म्हटलं. जैसे एकेची च्यूत फळे, इंद्रिया वेगळ वेगळे, रसे वर्णे परिमळे भेटीचे स्पर्शे. आता काय आहे की एक उदाहरण काढलं, पुढं शोधून उदाहरण काढलं आहे माऊलीने, की काय सांगितलं आहे पहा. एकच आंबा हे फळ असं आहे की त्याच्यामध्ये एका इंद्रियाचा एक विषय, दुसऱ्या इंद्रियाचा एक विषय, तिसऱ्या इंद्रियाचा एक विषय, सगळ्या इंद्रियाला तो आंबा विषय होतो. मग आता त्याच्यात काय काय केलं की त्याच्यातला जो रस आहे तो रस जिभेचा झाला. त्याचा जो रंग आहे वरून लालसर पिवळसर काय दिसतोय ते म्हणले अरे हे तर चांगला पिकलेला आहे, हे डोळ्याचा विषय झाला. नाकाने वास घेतला, म्हणला चांगला वास छान येतो ह्याला, म्हणजे तोच आंबा आता नाकाचा विषय झाला, जिभेचा विषय झाला, डोळ्याचा विषय झाला, नाकाचा विषय झाला. हाताने दाबवून बघितल्यावर मला चांगला पिकला आहे, मऊ झाला आहे. आता तेही सांगतात भेटीचे स्पर्शे. आता त्याच्यानंतर एकच झालं की कानाचा विषय काय होत नाही तो, पण कानाचा विषयसुद्धा होतो की एखाद्या आंब्यामधली जी असणारी कोय आहे ती जर लहान आकाराची असली तर वाजला तर त्यातला रससुद्धा वाजतो. हा एक काय आहे अशाच तऱ्हेचं शोधून काढलेला एक दृष्टांत आपल्यापुढं असा आणलेला आहे की त्या दृष्टांताद्वारे इंद्रिये कसा विषय करतात हे कळतं. तैसे ज्ञेय तरी एकसरे, परिज्ञान इंद्रियद्वारे घे म्हणून प्रकारे पाचे झाले. काही जरी असलं, डोळ्याचा म्हणा, कानाचा म्हणा, जिभेचा म्हणा, नाकात, त्याचं नाव विषयच, म्हणजे ज्ञेय एकच आहे. पण प्रत्येक इंद्रियद्वारा वाहत असल्यामुळं त्या ज्ञानाचे 5 भाग पडले. डोळ्यातनं पाहत असल्यामुळं ह्याला काय आहे की रूप असं नाव येईल. कानातनं ऐकत असल्यामुळं त्याला शब्द असं नाव येईल. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर पुढं जेव्हा स्पर्श होईल किंवा नाकाने वास घेतला जाईल तेव्हा घ्राणाचा विषय होईल, जिभेचा विषय होईल. हे ज्ञानाने 5 प्रकार पडलेत. ज्ञेयात विषय नावाचा एकच प्रकार आहे. आणि समुद्री ओघाचे जाणे, सरेलाणी पाशी धावणे, का फळी सरे वाढणे, सस्याचे जेवी. आता त्याला उदाहरण असं दिलं की जसं समुद्र आहे आणि पश्चिम वाहिनी, पूर्व वाहिनी अशा ज्या नद्या असतात त्या नद्या आपला ओघ घेऊन येतात आणि कुठे येऊन थांबतात, सगळे येऊन समुद्राशी थांबतात. तसं हे सगळीकडून येणारं ज्ञान विषयापासून ज्ञात्याजवळ आणून देणं तिथं येऊन थांबलं जातं. का फळी सरे वाढणे सस्याचे जेवी. मग आता कोणतंही पीक आहे ते पीक परिपक्व दशेला आलं म्हणजे फळाला आलं की तिथं येऊन थांबतं. वाढ कुठपर्यंत असते, जोपर्यंत एखादं काय आहे जोंधळ आहे, जोंधळ्याची वाढ होत होत कुठपर्यंत येते, कणीस लागेपर्यंत. कणसात ज्वारी तयार झाली की वाढ थांबली, तिथे येऊन थांबलं ते, कारण हे धान्य आहे त्याचं, धान्यापर्यंत येऊन थांबला. हे जसं वाढतं ते एका ठिकाणापर्यंत, तसं कुठलंही ज्ञान वाहतं ते विषयापर्यंत. तैसे इंद्रियाच्या वाहवटी, धावतया ज्ञाना जेथ ठी, धावतया ज्ञाना जेथ ठी, होय ते गा किरीटी विषय ज्ञेय.
आता या आपल्याला समजून देण्याकरता दाखवलं की इंद्रियाच्या द्वारे जे ज्ञान धावत होतं आणि धावून धावून कुठं जाऊन थांबलं, विषयाजवळ, त्याचं नाव ज्ञेय. इंद्रियद्वारा वाहतं त्याचं नाव ज्ञान आणि जे विषय समोर आहे त्याचं नाव ज्ञेय. एवं ज्ञात्या ज्ञाना ज्ञेया तिही रूप केले धनंजया, हे त्रिविध सर्व क्रिया प्रवृत्ती जाण. मग सगळ्या मांडण्या आता आपल्याला आल्या. ज्ञात्यापासून निघालेलं ज्ञान ज्ञेयापर्यंत जाऊन पोचलं आणि ज्ञेय म्हणजे विषयापर्यंत जाऊन पोचलं. पण ज्ञात्याच्या ठिकाणी कोणता विषय घ्यायचा हे जे काही होतं ह्याला कर्मप्रवृत्ती म्हणायचं. ज्ञात्यातनं नुसतं ज्ञान निघालं नाही, कर्मप्रवृत्ती कुणापर्यंत, विषयापर्यंत जाणारी आहे. जे शब्दादी विषय हे पंचविध जे ज्ञेय, तेची प्रिय का अप्रिय एके परीचे. आता त्या सगळ्या इंद्रियद्वारा निघत असलेल्या पाचीचे आपलं काय नाव दिलं, शब्दाधिक. असे जे पंचविषय आहेत ते पंचविषय म्हणजे ज्ञेयच आहेत. पण जे ज्ञेय समोर आले ते प्रिय आहे का अप्रिय आहे, त्याला दुसरं नाव, जे प्रिय आहे त्याला म्हणायचं अनुकूल आणि जे अप्रिय आहे त्याला म्हणायचं प्रतिकूल. हे झालं विशेष ज्ञानात. अगोदर नुसतं सामान्यता पाहत होतं, पण प्रिय आणि अप्रिय ह्या दोन गोष्टी त्या ठिकाणी आल्या की तेच ज्ञान विशेषतेनं व्हावं लागलं. ज्ञान मोटके ज्ञातया दावीना जव धनंजया, तव स्वीकारा का त्यजावया प्रवर्तेची तो. तेव्हा ज्ञानाने एकदा विषय दाखवायचा आणि मग तो पाहिला की मग हे स्वीकारायचं आहे का नाही, हे घ्यायचा का त्याग करायचा, हे काय आहे की जी प्रवृत्ती होणार आहे त्या प्रवृत्तीने ठरवायचे की हे घ्यायचं आहे का आपल्याला, हे आवडीचं आहे का म्हणजेच प्रिय आहे का, आणि हे त्याजावया त्यागायचं आहे का म्हणजेच अप्रिय आहे का. हे कुठे येतं, आता प्रवृत्तीच्या ठिकाणी येतं. बरी मीना ते देखोनी बकू, जैसा निधाना ते रंकू, का स्त्री देखोनी कामको प्रवर्ते धरी, प्रवृत्ती धरी. आता त्याचं उदाहरण आलं की जसा काय आहे की बगळा हा पाण्यात स्थिर उभा राहतो. तो स्थिर इतका की कधी कधी अगदी एक पाय आणि दुसरा पाय वर उचलून धरलेला असतो आणि अजिबात काही कुठं हालचाल नाही, काय नाही. हे कुठपर्यंत, जोवर मासाजवळ येत नाही तोवर. एकदा मासाजवळ आला की पटकन त्याच्यात पाण्यात तो चोच बुडवतो की गिळून टाकतो. पुन्हा दुसऱ्या माशाला माहीतसुद्धा होत नाही काय झालं ते, लगेच स्थिर. दुसरं दाखवलं, एखादा दरिद्री असतो आणि त्याला जर कुठं काही पैसे सापडले, पैसे दिसले तर तो जसा लोभसवानानं तिकडं धावत जातो. समोर दिसले तर काढून घ्यायची तयारी करतो, कारण त्याला त्या दरिद्रीला त्या धनाबद्दल सतत काय आशाच असते. आणि जो स्त्रीला बघून तिच्या मागं धावत असतो, असा जो कोणी कामुक आहे, हे जसे आपल्या विषयासाठी सतत प्रवृत्ती धरून असतात तशी इथं प्रवृत्ती असते. जैसे खालारा धावे पाणी, भ्रमर फुलाची घाणी, नाना सुटला सांजवणी वत्सूची पा. आता त्याला उदाहरण दिलं की पाणी नेहमी उताराकडं जातं, तळाकडं वाहत राहतं. दुसरी गोष्ट, कुठलंही फूल असू द्या, सुगंधाचा असो नाही तर साधा असो, भुंगा त्याच्यावर जाऊन बसून पुढं निघतच असतो. आणि रात्रीच्या वेळेला धारेची एकदा वेळ झाली की वासरू धडपड करतंच गाईकडं सुटण्याकरता, सतत त्या खुंटीला दाव्याला हिसके देत राहतं. अगा स्वर्गीची उर्वशी, ऐकोनी जेवी मानुसी, वारत्या लावी जती आकाशी यागाचिया. तर दुसरं उदाहरण दिलं, जसं पुराणातल्या कथा ऐकायला बसलेले कोणी असतात त्यांना स्वर्गीय सुखाचं वर्णन जेव्हा येतं तेव्हा त्यामध्ये अप्सरा आहेत तिथं, आणि त्या अप्सरा कशा प्रकारच्या आहेत,
मग त्यांच्या शरीराचं वर्णन, त्यांच्या सगळ्या रूपाचं वर्णन, त्यांचं चाल ढाल सगळं जे काय असेल ते वर्णन त्या पौराणिक ह्याच्यामध्ये आलं की माणसाच्या ठिकाणी असं वाटतं की अशी अप्सरा आपल्याला कधी प्राप्त होईल. मग त्याच्यात त्यांनी दिलेलं असतं की या अप्सरेला उपभोगायचा असेल तुम्हाला तर त्याकरता तुम्हाला इतके यज्ञ करावे लागतील की झालं ह्याची यज्ञ करायची तयारी. कारण तो एकदा प्राप्तीचा विषय ठरला की हा जसा यज्ञ करायला तयार असतो त्याप्रमाणे पै पारिवा जैसा किरीटी चढला नभाची पाठी पारवी देखोनी लोटी अंगची सगळे. पुढचं एक उदाहरण दिलं की पारवा आकाशातच फिरतो पण त्याची मादीच दिसली खाली की तिथून तो सरळ तिच्यापर्यंत काय आहे की सूर मारल्यासारखा एकदम खाली येतो. हे ना घनगर्जना सरिसा मयूर ओवांडे आकाशा ज्ञाता ज्ञेय देखोनी तैसा धावेची गे. दुसरं उदाहरण दिलं जशी आभाळात गर्जना होऊ लागली, ढग गरजायला लागले की मोराला आनंद होतो आणि तो मोठमोठ्याने केकावली करत जसा आकाशाकडं बघत नाचत असतो तसं ज्ञाता हे ज्ञेय बघून असा सारखा धावत सुटतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.